मागणे ते तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा। या संसास नुरवी हेची मज दे, आणिक तुझे काही न मागू आता। तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पाय संतांची। या संतास नुरवी हेची मज दे, आणिक तुझे काही न मागू आता। सजन सरळ हात जोडा, डोळे बंद करून पांडुरंगाचं ध्यान करा। ओम नमो जी आद्या वेद प्रती पाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो, मने नित्य दासु अवधारी जोजी। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा पांडुरंगा करो दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास चोका, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा। या संतास नुरवी हेची मजदी,
आणिक दुजे काही न मागू. आता जोरात टाळी वाजून सगळे जण भजन करा. विठ्ठल संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली तत्वज्ञ जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या चरणी अतिशय श्रद्धेनं अभिवादन करीत त्रिभुवनामध्ये अतिशय पवित्र असणाऱ्या या नाशिकच्या भूमीला मनोभावे वंदन करू. ज्या भूमीमध्ये जगतप्रभू भगवान श्री रामचंद्र प्रभू जगजननी माता सीता देवी श्री राम भक्त हनुमानजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या अतिशय पावन भूमीमध्ये आज स्वर्गीय लक्ष्मीबाई शंकर कुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्वप्रथम मंचावरील उपस्थित सर्व महाराज, गुणीजन, गायक, वादक, या कुटेवाऱ्याच्या नात्यातील आपण सर्व पाहुणे, मित्रमंडळी, सगळे सोयरे आप्तेष्ट, आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वर्गीय लक्ष्मीबाई शंकर कुटे यांना जोरात टाळी वाजून सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करूया. या कुटे परिवारावरती एक वर्षभरापूर्वी आईच्या जाण्याने जे संकट कोसळलंय, जी हानी झाली, जे दुःख झालं, त्यामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. आणि या निमित्तानं आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे दोन्ही चिरंजीव, विशेष करून प्रवीणजी आणि महेश, दोन भाऊ आणि तीन बहिणी, अतिशय कष्टातून गरिबीतून पुढे आलेला हा परिवार आज आपल्या मातेला पांडुरंगाच्या विश्वराच्या चरणी स्थान मिळावं, ती सर्व पाशातून मुक्त व्हावी आणि यासाठी सर्वश्रेष्ठ कार्यक्रम म्हणजे हरी कीर्तन, हरीच्या भजनाने मृत्यूपश्चात सुद्धा मुक्ती मिळते. भगवंताचं नाम कलियुगामध्ये अतिशय श्रेष्ठ आहे. रामकृष्ण हरी या महामंत्राच्या माध्यमातून आज त्यांच्या परिवाराने कीर्तनाचं आयोजन केलं. या कीर्तनाच्या सत्संगातून, ईश्वराच्या नामातून आलेल्या आपल्या सगळ्यांच्या गाठी भेटीतून त्यांच्या मनावरचा भार कमी व्हावा,
त्यांचं दुःख कमी व्हावं, यातून त्याला सावरण्याचं बळ मिळावं, त्या दुःखाची झळा कमी व्हावी आणि आईला मुक्ती मिळावी, यासाठी या भागातील सामाजिक कार्यकर्ते, आमचे सहकारी मित्र श्री संजयजी नागरे यांनी मला या कार्यक्रमाबद्दल, या सेवेबद्दल सांगितलं आणि त्यांचा शब्द आम्ही कधी मोडत नाही. त्यामुळे आज या कीर्तनाच्या निमित्तानं मी समोर बसलेले सर्व वरिष्ठ, सर्व माता भगिनी, हरिभक्तीपरायण चिंतामण महाराज, हरिभक्तीपरायण पंकज महाराज, हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज, त्यांचे सर्व विद्यार्थी सहकारी, हरिभक्तीपरायण साईनाथ महाराज भालेराव, आपल्या सगळ्यांना मनापासून अभिवादन करू. आपण जसं रोज कीर्तन ऐकत असतो तसं हे कीर्तन नसतं. हे कीर्तन आपल्या स्वतःबद्दल असतं, आपल्या अस्तित्वाबद्दल असतं, अज्ञात ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल असतं आणि ते आपण यथार्थपणे ऐकलं पाहिजे. त्यासाठी मी श्रोत्यांना विनंती करेन, योग आलाच आहे तर सरळ बसा, डोक्यातले विचार बंद करा, मोबाईलही बंद करा आणि या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला आई लक्ष्मीबाई यांना सद्गती तर मिळावीच, परंतु आपल्याही जीवनाचं काय पोझिशन असतं, काय अवस्था असते, तीही या निमित्तानं आपल्याला जाणून घ्यायची. आणि म्हणून मी भगवंताची प्रार्थना करणारा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग निवडलेला आहे. या अभंगाची इतकी ताकद आहे की महाराजांचे जे 450 अभंग आहेत, कोणताही कार्यक्रम जरी घेतला, हरिपाठ असो, कीर्तन असो, गाथा भजन असो, हा अभंग म्हटल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे याला प्रसाद आहे, या अभंगाला एक ताकद आहे. यातून भवपाशातून सुटका होण्याची प्रार्थना केलेली आहे, यातून संसार दुःखातून बाहेर पडण्याची देवाला प्रार्थना केलेली आहे. आणि तुकोबाराय सांगतात, देवा मला व्यक्तिगत तुझ्यासाठी काही मागायचं नाही, पण माझं मागणं आहे तुला, या जगामध्ये प्रेमाची वृद्धी करणारे, सात्विकतेची निर्मिती करणारे आणि एकमेकाला परस्पराला जपणारे, वर्षत सकळ मंगळ अशी जी लोक आहेत, त्यांच्यासाठी देवा मी तुला प्रार्थना करत आहे. कोण लोक आहेत ती? वर्षत सकळ मंगळी, विश्वनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. संत, देव आणि आई हे समान असतात. अजून थोडंसं बोलू का? संत हे नंतर आहेत, देव हा नंतर आहे, आई अगोदर आहे. म्हणून भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये मातृदेवो भव असं म्हटलंय. आईला पहिलं स्थान दिलेलं आहे, नंतर वडिलाला दिलेलं आहे पितृदेवो भव, नंतर गुरुला दिलेला आहे आचार्य देवो भव, आणि नंतर अतिथी देवो भव, मग बाकीचे देव आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्याच्या लक्षामध्ये येऊ द्या की देवाला जितकं महत्व आहे, संताला जितकं महत्व आहे, तितकंच महत्व आपल्या आईला सुद्धा आहे. आईचं महत्व सांगत असताना तुकाराम महाराजाला मोह आवरला नाही आणि गाथ्यामध्ये किमान 10 प्रमाण नुसती आईबद्दल दिली. संतांचं वर्णन करत असताना एवढ्या घटना जगामध्ये घडलेल्या आहे, पण उदाहरण देताना तुम्ही संत माय बाप कृपावंत, माय बापाचा दर्जा हा संतांना देण्यात आला. संत हे मायबाप आहे, आई सर्वश्रेष्ठ आहे. अजून काही प्रमाणात तुमच्या लक्षामध्ये आणून देतो. केले उपकार सांगो काय, बाप न करी आईसी माय. तुम्ही संत माय बाप, दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे ते माहेर. हे तर सोडाच, पण जगामध्ये जेव्हा हित करण्याचा विषय निघतो का, आपलं बरं करण्याचा, तर जगामध्ये आपल्या माई आणि बापाशिवाय आपलं बरं होईन असं कुणालाच वाटत नाही. म्हणून ते वर्णन करत असताना चक्क महाराजांनी देवाला बाजूला केलं, धर्माला बाजूला केलं आणि आईचं उदाहरण पुढे घेऊन तुकाराम महाराज काय म्हणाले, लेकुराचे हित
थोडंसं ध्यान देऊ ना. तुम्ही ज्या पांडुरंगाचं भजन करताय, वारी करताय, तुम्हाला माहिती आहे तो कशामुळे आला पंढरपूरला? ते पुंडलिकानं देवाचं पूजा केलेली नाही, पुंडलिकानं देवाचं नाव घेतलेलं नाही. पुंडलिकानं त्याच्या देवाची पूजा केली आणि त्याचा देव होता त्याची आई आणि त्याचे वडील. हा पंढरीचा पांडुरंग मायबापाची सेवा केल्यामुळे आलेला आहे. हे आजच्या लोकाला कळणं, तरुणांना कळणं, सुनाला कळणं अतिशय गरजेचं आहे. देव 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 ह्या जरी गोष्टी असल्या तरी तुम्हाला सांगू, देवाचं जसं महाद्वार असतं ना, तसं या जगात जर यायचं असेल तर या जगाची एंट्री ज्या दरवाज्यातून होती ती आपली आई, आपलं या जगातलं महाद्वार आहे. म्हणून आईला लोटांगण घातलं, प्रदक्षिणा केली की सगळ्या पृथ्वीला प्रदक्षिणा घातली, देशाला नाही. शिवपुराण कथेमध्ये श्री कार्तिक स्वामी आणि श्री गणेश यांना आई वडिलांना प्रदक्षिणा करायची सांगितली. ते गणपती बाप्पा फिरायला गेले सगळे पृथ्वीला प्रदक्षिणा करायला, पण कार्तिक स्वामींनी फक्त महादेव पार्वतीला प्रदक्षिणा केली आणि सगळं पुण्य मिळालं. तुम्ही ध्यानावर नाही आहे. जगामध्ये तुमच्याकडे आत्ता पैसे, आत्ता अक्कल आहे, आत्ता शहाणपणा आहे, आत्ता तुमच्या हातात बळ आहे, तुमच्या मागं माणसं आहे. अरे पण आई वडीलच नसते, तुझं अस्तित्व नसतो, तू या जगातच दिसला नसता. त्याच्यामुळे मी जे कोणी आज दिसतो ना तुम्हाला, जे काही माझं आहे ना, ते माझं सगळं श्रेय माझ्या आईचं असतं. म्हणून आई माझी देवापेक्षाही श्रेष्ठ असते आणि तिचं वर्णन शब्दाने नाही, रोज केलं पाहिजे. कारण सकळ तीर्थाची धुरे असं ज्ञानोबा यांनी सांगितलं की चारीधाम यात्रा केल्याचं जेवढं पुण्य मिळतं का, तेवढं आपल्या आईचं दर्शन केल्यावर रोज मिळते. तू जेवली का, तिच्याजवळ बसले का, तुम्ही तिची विचारणा केली का, तिची काळजी केली का? तुम्हाला कोणत्याच देवाची पूजा करायची गरज नाही. माणसाचं जर बरं होत असेल तर फक्त मायबापाच्या आशीर्वादानं होतं. कारण तिच्या नजरातून फक्त एकच गोष्ट पडते की याचं चांगलं व्हावं, याचं चांगलं व्हावं, याचं चांगलं व्हावं. बाकीच्या लोकांच्या ज्या नजरा आहे का, याचं वाटलं व्हावं, तो संपावा, याचं बंद पडावं, अशा नजरा असतात. एकच नजर असती फक्त याचं चांगलं व्हावं. आणि ती पॉझिटिव्ह जी गोष्ट असते ती जगात आपल्या आईची असते. म्हणून आईचं हे कीर्तन आहे. आणि आईला मी आज कोणता दर्जा दिलाय तुम्हाला माहिती आहे? देवापेक्षा आणि संतापेक्षा आपली आई श्रेष्ठ आहे. तो म्हणसाल मनाला म्हणता का नाही? पुसू नका बाई वेदासी काही, कमी करा जर कळलेची नाही. बस काय म्हणा, शेष सिनला झाल्या सहस्र जिभा जिभा, देव का हो विटेवरी उभा उभा, 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 देव का हो विटेवरी उभा उभा. ऐकताय ना सगळेजण? देव हे नंतरचा विषय आहे, धर्म हा नंतरचा विषय आहे, नातं गोतं माणसं हा नंतरचा विषय. तुमचा अगोदरचा विषय फक्त तुमची आईच आहे. आणि म्हणून आज सगळेजण ऐका, साधूच्या पाया पडल्यावर, देवाच्या पाया पडल्यावर, तीर्थाला गेल्यावर जेवढं पुण्य मिळतं का, ते सगळं पुण्य आईची सेवा केल्यावर मिळतं. यासाठी मी आईला सगळ्यापेक्षा मोठा दर्जा दिलेला आहे की ही सर्वश्रेष्ठ आहे. जगामध्ये 84 लक्ष येऊनी आहे, पण येण्याचं दार आईच आहे. तिच्याशिवाय एंट्री नाही कुणाला. भले तो नंतर संन्यासी हो, साधू हो, महंत हो, संत हो, देव हो, पण आला तर आईच्याच दरवाजातून आला ना, योनीतून आला. म्हणून आईचं महत्व किती महत्व आहे तर आई ही संतापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून संतांना जे मागायचे तेच आईबद्दल मागायचं. म्हणून मी अभंग घेतला. यासाठी तुमच्या मनातली शंका काढून टाकली की माग नेते क तुझं प्रत्य आहे. देवा मला तुला काही मागायचं नाही. माझ्या आईनं माझ्यासाठी जे जे केलंय तेच संत समाजासाठी जे करतात त्यात आणि माझ्या आईमध्ये तिळभक फरक नाही.
म्हणून माझी आई देवापेक्षा कणभर कमी नाही. ब्रह्मदेवापेक्षा, विष्णूपेक्षा, शंकरापेक्षा सुद्धा माझी आई श्रेष्ठ आहे. का? ब्रह्मदेवाने जगत निर्माण केलेलं आहे, पण माझं जे जग आहे ना प्रवीण कुटे नावाचं, ते जग तर फक्त तिनंच निर्माण केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या परिवाराची ती निर्मिती आहे, ती फाउंडर आहे, संस्थापक आहे, ती अध्यक्ष आहे, या परिवाराचा घटक आहे, या परिवाराचं अधिष्ठान आहे. आणि ते अधिष्ठान ईश्वरी कसं आहे हे सगळेजण थोडंसं ध्यान देऊन आहे का. ऐसी कळवळ्याची जाती. इथं माझ्या उजव्या हाताला सर्व महिला बसलेल्या आहे. बाईला फक्त मी गर्भवती झाले असं कळावं. तिला जितका आनंद होतो तितका आनंद कशानाच होत नाही. बर गंमत पहा, पुढचं तिचं ऍक्शन पहा कशी. मला बाळ पोटामध्ये आलं असं समजलं, ती त्याच क्षणाला स्वतःला काही बंधनं घालून घेते. ओझं उचलणार नाही, पायऱ्या चढणार नाही, भांड उचलायची नाही, तिखट खायची नाही, कढी खायची नाही. तिला विचारा का ग? ती म्हणती त्याला काही होईल. अरे तो आज आलाय, तुला आजच कळाले, त्याचा आत्ता तुझ्या पोटामध्ये आला हे तुला आत्ता कळालं. त्या क्षणाला ती त्याला काही होईल म्हणून आयुष्यभर स्वतःला बांधून घेती. तर कीर्तन ऐकणारे तुम्ही तिला काही होईल म्हणून जपा. यासाठी प्रवीण मी तुम्हाला खूप धन्यवाद देतो. तिनं तुमच्यावरती जेवढं उपकार केले त्या सगळ्या उपकाराची फेड तुम्ही आज आपल्या आईला असं सजवलंय ना की त्याच्यातून ती मुक्त होणार आहे. आईचे उपकार या चांबड्याचे जोडे करून जरी शिवले तरी फिटू शकत नाही. आई काय करत असते ते माझ्याकडनं ऐका. हे सोडा, बाकीचं लोक काही सांगत असतील, मग त्याला काही होईन, त्याला काही होईन, त्याला काही होईन म्हणून त्याचं वजं पोटात ठेवायचं. आणि पोटात या जगात आपल्याला कोणीच ठेवू शकत नाही. आपण सांगितलेली गोष्ट लोक पोटात ठेवत नाही, तर तुम्हाला पोटात कोण ठेवायला बसलंय? बाप पोटात ठेवत नसतो, जग पोटात ठेवत नसतं, पोटात ठेवत असते फक्त आई. तुमचे मित्र तुम्हाला उचलून गाडीत टाकतील, दवाखान्यात नेतील, पण तुमच्या पोटात तुम्हाला जर कोणी जपत असेल तर ती फक्त तुमची आई असते. आणि त्या आईचं तुम्ही कौतुक करताय. त्यामुळे तुमच्या पुढच्या बऱ्याच पिढ्याला तिच्या आशीर्वादानं काही कमी पडणार नाही. त्यामुळे देवाच्या कथा ऐकूच नका तुम्ही. आज माझी आई देवापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण देव हा नंतरचा विषय आहे, मग जीवन हा नंतरचा विषय, लाईफ हा नंतरचा विषय. ती नसती तर मी नसतोच ना. आणि ते पुढचं ऐका ना माझ्याकडनं. ते वज जसा महिना जाईल तसं वज वाढत राहत. ते एवढं मोठं पोट घेऊन ती सगळी कामं, आणि मग डिलिव्हरीचा त्रास. कधी डॉक्टर हजर राहत नाही, कधी घरातले हजर राहत नाही, कधी पोट दुखन माहित नाही, रात्री बेरात्री दवाखान्यात जाऊन पडावं लागतं. कधी 12 घंटे जातात, कधी 2 दिवस जातात. आणि संजयजी इतका त्रास असतो डिलिव्हरीचा, तो माणसाच्या जातीला कधीच कळणार नाही. मी नेहमी सांगत असतो, देवाने काय करायला पाहिजे होतं? पहिलं लेकरू बाईला आणि दुसरं माणसाला व्हायला पाहिजे होतं. प्रल्हादराव देवानं अशी सिस्टीम करायला पाहिजे होती. एक तुला, एक मला, एक तुला, एक मला. तुम्ही नुसती कल्पना करा, माणसं जर पोटूशी राहिले असते तर कसे दिसले असते. नुसती कल्पना करा तुम्ही, माणसं कशी दिसले असते. वाजवणाराचं काय कंडिशन झालं असतं, पकवास किती लांब ठेवावा लागला असता, चिंतामण महाराजाला मागं सरावं लागलं असतं, मला पण असं लांबून बोलावं लागलं असतं. तुम्ही पण पोटूशी राहिले. तुम्ही राहणार नाही पोटूशी, पण पोटूशी राहणं इतकं सुद्धा तुम्हाला सहन होत नाही. ते सगळं ती सहन करती, तिची बराबरी कशाना करणार आहे? काय गाव जेव घातलं म्हणजे माईचे उपकार फिटतील का? कीर्तन ठेवलं म्हणून उपकार फिटतील का? दान केलं म्हणून उपकार फिटतील? तिचे उपकारच फिटणार नाही, कारण तिने उपकारच एवढे केलेले की ते उपकाराची कल्पनाच केल्या जात नाही. झालं, डिलिव्हरी झाली म्हणून संपत नाही. पुढचा प्रवास जर तुम्ही पाहिला तर तो खूप अतिशय वाईट आहे. त्याला 24 तास लक्ष ठेवावं लागते. त्याच्यामध्ये घार इंडे आकाशी, चित्त तिचे पिल्लापासी. ती झोपली तरी अर्धी झोपत असती, अर्ध त्याच्यावरच लक्ष ठेवती. पडन का, काही होईन का, याला लागन का, त्याला पाजायचं. आणि दुसरी ऐका ना गंमत,
जगात असा चमत्कारच नाही झाला की आपण अगोदरही भाकरी खात असतो नंतरही भाकरी खात असतो, पण गंमत अशी आहे माझ्या माईची की आपला जन्म झाला की तिच्या दुधाचा पाना तयार होतो. कसली फॅक्टरी आहे याला काय कुठल्या इंजिनियरचं लॉजिक बिजिक करणार नाही, तिला चेक करून पण कळणार नाही, कारण ती अगोदरही होती तेव्हाही दूध नव्हतं, आता आहे तरी दूध नव्हतं. पण दूध आलंय कोणासाठी? फक्त तुझा आवाज ऐकला आणि तिचा पाना फुटला. तुला काही समजत नव्हतं, बोलता येत नव्हतं, खाता येत नव्हतं, तेव्हा अमृताच्या समान दूध पाजून तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं, म्हणून ती देवापेक्षा जास्त मोठी. तर तिला जोरात टाळी वाजून पुन्हा 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 अभिवादन करा की माझी आई या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार विसरणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार विसरणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार करणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार करणार नाही. बालपणी मी होतो ताना जीव माझा ताना, अमृतावनी गोड दुधाचा पाजलास पाना. अमृतावनी गोड दुधाचा पाजलास पाना. तुझ्या ह्या उपकाराची आई तुझ्या ह्या उपकाराची आज जाणीव मला होई. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिरणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिरणार नाही. तुम्हाला धन्यवाद. विषयांतर करू नका. तुम्हाला सगळं भरलेलं तिनंच पाहिलेलं आहे. तुमचं सगळं अंग जर भरलं ना तर खरंच नाही कोणी धुवून काढणार. तुमची बायको नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, तुम्हाला तीच धुवून काढू शकते. बरं, लेकरं इतके विचित्र आहेत ना, दोन प्रकारचे पोरं जन्माला येतात. माझ्याकडनं ऐकलं पाहिजे. काही काही पोरं असे जन्म झाले ना 2-3 महिने असे नुसते पेतेत आणि असे हसतच राहते, झोपत राहते. लोकांना असं वाटतं देव जन्माला आला. ती मायरात तोपर्यंत, आणि ती सासरामध्ये आली आणि दिवसभर काम करून दमली. संध्याकाळी 9-9:30 तिला डोळा लागला की जेच त्याचा भोंग्या शिट्ट्या मारितो. 9:30-10 रडतो. मग त्याला पाजलं तरी राहत नाही, दूध पाजलं बाहेरचं तरी राहत नाही, खाऊ घातलं तरी राहत नाही. अरे झोप, अरे झोप, अरे झोप. जसा जसा वेळ जाईल का 12, 1, 2 तसे त्याची पट्टी वाढती. 2, 3 असा मोठ्या रडतो. आणि 4-4:30 जे झोपतो तो पाठ सकाळी 10ला उठवतो. याला म्हणतात दाड. माईसाठी दाड की तिला झोपू देत नाही. आता दुसरं जे लेकरू असतं ना ते मुळावर आलेलं असते. काय करत्या बाया, शेतात जायचं म्हणून सकाळी त्याला उचली त्यात आणि पटकन बाथरूम नसायचे ना जुन्या काळात, मग त्याला नालीच्या कडीला नेऊन बसवायच्या की तू उरक, तुला आंघोळ घालते मला मोकळं व्हायचं. तो नालीच्या शेजारी नेऊन बसवला त्याला संडासच येणार नाही. असा कलाकार ते 2 बोटांना असा रस्ता तयार करतो. एक दगड घेतो त्याची एसटी करतो. निफाड निफाड निफाड, नाशिक नाशिक नाशिक. ती म्हणती गाड्या सोडू नको, पटकन आवर, मला तुला आंघोळ घालायची. पण त्याला संडासच येणार नाही. सकाळी 5 वाजता उठतो यो, 5ला येत नाही, 6ला येत नाही, 7ला नाही, 8ला नाही, 9ला नाही. माय जेवायला बसली आणि 2 घास तिना घेतले की मग याला संडास येत. यायला माहिती आता कोणाकोणाचे कसे आहेत, कोणाकोणाचे कसे. मग रोज तसंच आहे. मग का प्रत्येक बारची साबण असन का? तुमची विष्ठा सुद्धा ती जेवता ताटावून उठून धुते. म्हणून या जगात तुम्ही काही जरी केलं तरी तिचे उपकार तुम्हाला कशानं पेटणार नाही. म्हणून आईला आम्ही संताच्या बराबरीत आज महत्व दिल्यामुळे आजचा जो विधी आहे तो पण आपल्याला ऐकायचा, म्हणजे त्या विधीचा, आपल्या आईचा आणि आपला संबंध लक्षात.
जेव्हा आपण जन्माला येतो ना, तेव्हा आईच्याच हाताखाली लहानचे मोठे होतो. आपलं जीवन भारतीय संस्कृतीने नटून जातं. लेकरं, बाळ, संसार सगळं काय. पण शेवटची घडी येते, अंतकाळ. आणि ज्या या शरीरातून जेव्हा अंतकाळ येतो, तेव्हा या शरीरातले प्राण निघून जातात. आणि ऐका माझ्याकडनं, जेव्हा आपला जीव निघून जातो तेव्हा त्याला एक झटका बसतो. आणि शरीराच्या बाहेर गेल्यावर मग त्याच्या लक्षात येतं की मी मेलो. आणि मग ते या शरीराला कोंभाळतंय, चोंभाळतंय, माया करतंय, या शरीरात यायचा प्रयत्न करतंय. पण त्याचे पाचही तत्वाचे संबंध संपलेले असतात. त्यामुळे त्याला या शरीरात येता येत नाही. म्हणून तुम्ही जिवंतपणे या शरीराला लय जीव लावा, कारण याच्यात येता येत नाही. मग ते खूप प्रयत्न करतं पण त्याला येता येत नाही. मग त्याला सगळं दिसतं, कारण एका माणसाला 3 शरीर असतात. हे स्थूल शरीर आहे, ज्याच्यामध्ये मन बुद्धी असते, ते सूक्ष्म शरीर आहे. आणि ज्याच्यामुळे आपण जन्माला येतो ते त्याचं कारण शरीर आहे, त्याला लिंगदेह म्हणतात. तो लिंगदेह मेल्याच्या नंतर जेव्हा असा बाजूला जातो तेव्हा त्याला सगळं समजतंय की कोण आलंय, मी मेलोय, कोण रडतंय माझ्यासाठी. फक्त त्याला आपल्याला तो दिसत नाही, त्याला मात्र आपण सगळे दिसतो. ते प्रेत स्नान घातल्या जातं, त्याला सरणावरती रचल्या जातं. मुलाच्या हातामध्ये गाडगं दिल्या जातं खांद्यावरती. तो प्रदक्षिणा करतो. एक दगड मारल्या जातो, दुसरा दगड मारल्या जातो, तिसरा दगड मारल्या जातो. त्याला अश्मा असं म्हणतात त्या दगडाला. आणि तो मुलगा तो खांद्यावरचा घट माग सोडून देतो आणि उलट बोलतो की हा मातीचा घट आहे आणि हा सुद्धा मातीचाच घट आहे. हा घट फुटला, तुमचा आमचा संबंध तुटला. आता पुढच्या प्रवासाला जा, तुम्ही मागं पाहू नका, चिंता करू नका. पण तो जीव जात नाही, कारण तुम्ही आता बसलेत ना, तुमचा जितका जीव संसारात लागलेला आहे का, तितका जीव मेल्यानंतर सुद्धा तुमचा तसाच राहतो. नातवात राहतो, घरात राहतो, पैशात राहतो. जीवाला सुख मिळत त्याच्याचमुळे मिळत. त्यामुळे तो 10 दिवस त्या दगडावर बसून राहतो. आणि मग 10 दिवस तिथे का बसतो त्याला दशक्रिया असं म्हणतात. कारण आपल्याला 10 इंद्रिये आणि 10 इंद्रियाला वेगळे वेगळे संस्कार झालेले, त्यानं वेगळे वेगळे कर्म केलेले आहेत. या कर्मातून सुटका झाल्याशिवाय पुढचा प्रवास सुखाचा होत नाही. म्हणून त्याला 10 दिवस थांबावं लागतं. आता 13 दिवस का पळावं लागतात, त्याचं कारण आहे का, आपण जे जन्माला येतो ते सूर्यकिरणामध्ये येतो. आणि आपला मृत्यू जो जातो परदेवर, तो या किरणामधून जातो. त्या सूर्यातून येणाऱ्या जीवाच्या ज्या छटा आहेत त्या 12 आहेत. त्यालाच मेष, वृषभ अशी नावं देऊन त्याचं राशी असं केलेलं आहे. एका दिवसाला एक रास खालीवरती येत असते. ज्या राशीतून तो खाली आला का, त्या राशीतल्या माणसं जर त्याला भेटले समराशीचे, तर त्याचा त्या माणसात जीव गुंततो. म्हणून लग्नामध्ये मुला मुलीची काय पाहिल्या जाते, रास पाहिल्या जाते. रास म्हणजे तो गुण मिळाला पाहिजे. आता जर नवरा बायकोची रास मिळाली नाही तर त्यांचं लग्न होईल, लेकरं बाळ होतील, ते जन्मभर संग राहील, पण एकमेकात कधीच जीव जाणार नाही, त्याचा लागायचाच नाही. पण जर माणूस राशीवर आला तर तो कोणत्या जरी जातीचा असला तर तो जीव जाईपर्यंत आपल्याला मदत करणार. म्हणून गाणारा, वाजवणाराची, ऐकणाराची, सांगणाची रास मिळाली पाहिजे. रास मिळाली नाही तर मग ते मोबाईलवर जाईन, शेजारच्याला बोलन, कीर्तन कधी होईल म्हणून का, त्याचा जीव लागला नाही. याच्या मागे ते रास मिळायला पाहिजे आपल्याला. मग अशा ह्या 12 राशी आहेत. म्हणून 12 दिवस आहे. आणि त्या राशीतून गर्भात आल्यावर याच्यावर 16 संस्कार करायचे असतात. आता संस्कार म्हणले की तुम्हाला राग येईल माझा, कारण बस म्हणलं शिकवायला गेलं की लोकांना राग येतो, मोकळं सोडलं की लोकांना बरं वाटतं. संस्कार कसे असतात ते नीट आहे का, हे स्टँड लोखंडाचंच आहे, मुळातच काळं आहे. पण या स्टँडला लोकांच्या मध्ये मान मिळावा म्हणून याच्यावरती कंपनीनं स्टीलचं कोटिंग केलंय आणि याला देखणं करून समाजाच्या पुढे आणलं. तसं मायेच्या बापाच्या पोटातून कोणी शिकून येत नाही. त्याला बाहेर आल्यानंतर गर्भामध्ये चांगले संस्कार द्यावा लागतात. तेव्हा तो देवभक्त, देशभक्त, राष्ट्रभक्त, इमानदार, पतिवर्ता, खानदार, वरीनवाल, चारित्र्यवान. हे संस्कार आहे 16. आणि आपण ते संस्कार करत नाहीत. आपण 3च संस्कार करतो. जन्म झाल्यावर त्याचं नाव ठेवतो, तो मोठा झाल्यावर त्याचं लग्न संस्कार, विवाह संस्कार करतो, आणि त्याचा जीव गेल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करतो.
करायचे होते 16, तुम्ही केले 3. 16 मधून 3 गेले, खाली राहिले 13, म्हणून 13 दिवस गप्प बसावं लागतं. त्याचं ते कारण आहे. आता 13वीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर या जीवाचा प्रवास सुरू होतो, पण याला बाहेर जेवायला मिळत नाही. त्यामुळं तुम्ही अन्नदान करा, माझं ऐका आजपासनं. पंगत कोणाची का असना, पण तुम्ही पाणी तरी वाढा, तुमच्या हाताने कोणाच्या मुखात तरी 4 घास घाला. कारण मृत्यूच्या पश्चात जर काही येत असेल तर ते फक्त या हातानं काय चांगलं केलं असेल आणि काय वाईट केलं असेल तेवढंच बरं येतं. म्हणून त्याला वर जेवण मिळत नाही, म्हणून त्याला दर महिन्याला परत यावं लागतं. त्याचं नाव आहे मास. मग दर महिन्याला तो विधी केल्यानंतर हा जीवात्मा पुन्हा प्रवासाला लागतो. अशा 12 महिन्याचे पूर्ण मास झाले की आजचा हा शेवटचा दिवस आहे. आता इथे लक्ष्मीबाई आपल्यामध्ये बसलेल्या आहेत. तुम्हाला त्या दिसत नाहीत, पण त्यांना आपण सगळे दिसतो. आज त्या पाहतायत की तुमचा सकाळी विधी झालाय, माझ्या लेकराने कीर्तन भजन ठेवलंय, त्या इथं रमणार आहे. आणि शेवटचा माणसाचं जेवण झालं की त्यांचा प्रवास सुरू होणार आहे. तो प्रवास सुरू झाल्यानंतर त्या पुन्हा कधी येणार नाही आपल्याकडे. म्हणून आज त्यांना देवाकडे प्रार्थना करायची असते. देवा, फक्त तूच करू शकतो, कारण तू या जीवाचा निर्माता, पालक आणि संहार करताय. आणि म्हणून तुकाराम महाराजाचं बोलणं, तुकाराम महाराजाचे अभंग आपल्या जीवनाशी किती निगडीत आहे की ते सांगतात की तू याला मुक्त कर. अभंगाच्या पहिल्या चरणात आज तो दिवस आहे पहिल्या पुण्यस्मरणाचा. आणि आज प्रवीण, आईच्या समोर तुम्ही काही संकल्प करायचे. कारण या आईनं दोन्ही कुळाचा उद्धार केलेला. स्त्रीला अतिशय महत्व असतं. चारित्र्यवान, कुलवान, पतिव्रता स्त्री बापाकडच्या 21 आणि नवऱ्याकडच्या 21, 42 कुळाचा उद्धार करते. फार मोठी जबाबदारी असते स्त्रीवरती. आणि स्त्री आपल्या घराण्याची इज्जत, कुल, वैभव, आईबापाचं नाव प्रकाशित करत असते. म्हणून आज त्यांना ऐकवायचं आहे की तिने कुळाचा उद्धार केला. या सिन्नर परिसरामध्ये खोपडी नावाचं गाव आहे. आणि त्या खोपडीमध्ये स्वर्गीय बबाबाई कचरू दराडे या जोडप्याच्या पोटी हे रत्न जन्माला आलं. आज त्यांचा पण उद्धार झाला पाहिजे. कुणाचं बाळ होतं हे लक्ष्मीबाई? तर बबाबाई कचरू दराडे आज ते स्वर्गामध्ये आहेत. हे त्यांची लेक बाळ. त्यांना स्वर्गीय सदाशिव तो भाऊ होता, 2 भाऊ त्यांना, आणि माधव कचरू दराडे. माधवराव आहेत, आलेत का? वर हात करताय?
बरं बरं बरं. आता शेवटचे तुम्हीच का मग? आता कोण राहिले पुन्हा तुमच्यात? तुम्ही एकटेच. बहीण बहीण तर गेली ना आता. तर ऐका, बाबाबाई कचरू दराडे यांची जी 2 मुलं आणि ही बहीण, त्यापैकी भाऊ इथं आहे. मग तुम्ही तुमच्या बहिणीला वाट लावलं या सायखेड्यामध्ये. अतिशय प्रामाणिक, हाडाचा शेतकरी प्रवीण तुमचा जो बाप आणि माय आहे ना, या दोघाची एकच हमी आहे की या दोघा जणांनी खोटं बोलून कोणाचा रुपया आयुष्यात घेतला नाही. त्यांना डाव पेच भेदभाव काही करता आलं नाही. साधं जीवन जगता आलं. म्हणून या माऊलीनी या दराडे परिवारामध्ये जन्म घेऊन त्या कुळाचा आज उद्धार केला आणि या कुटे परिवाराचाही आज उद्धार केला. शंकरासारखा पती आहे तिचा. खरंच भोळा महादेव आहे. पत्याचा संसार या बाईनं खूप छान पद्धतीने केला. या गावामध्ये स्वर्गीय भीमाबाई कारभारी कुटे यांची सून म्हणून त्या आल्या आणि 70 किती वर्ष जगल्या? 64 वर्ष. म्हणजे संसार खूप छान झाला. इथं आल्याच्या नंतर प्रवीण आणि महेश, गंगा भागीरथी विजया तानाजी बोडखे, सौभाग्यवती शारदा रामदास सानप आणि गंगा भागीरथी रेखा मंगेश केदार, 2 मुलं आणि 2 मुलीला जन्म दिला. महेश आले का? कुठं बसले महेश? आज पुढे येऊन बसायचं. आज कोणाचं स्वागत करायचं नसतं, कारण ते सगळे आपल्या दुःखात आलेले असतात. आज आपल्या आईला शेवटचा दंडवत, शेवटचं डोळ्यानं पाहण्यासाठी आणि तुम्ही कसे आहात हे तिला दिसण्यासाठी पुढे बसायचं असतं, कारण ती पुन्हा कधी येणार नाही. बसा महेश. ह्या गंगा भागीरथी विजयाबाई कुठं बसलेल्या आहेत? बरं. शारदाताई कुठं बसलेल्या आहे? रेखाताई कुठं बसलेल्या आहे? बसा. आज हा शेवटचा दिवस आहे की तुमची आई तुम्हाला पाहू शकते. पुन्हा ती तुम्हाला कधी भेटणार नाही, पाहणार नाही. तर हे तुमचे 2 भाऊ, तुमची भाऊजाई, 2 लेकरं आहेत खूप सुंदर घरामध्ये. स्वराज आहे, श्रीषा आहे, मुलीची मुलं आहेत, नातवंड आहे. गोकुळासारखा भरलेला संसार आहे. सकाळी विधी झाला असेल, ब्राह्मणांनी मंत्र म्हणले असतील, परंतु माईला तिथं समाधान नाही लागणार. समाधान आत्ता लागणार आहे की प्रवीण आणि महेश आता या जगात तुमची आई राहिली नाही. तुमची वाट पाहणारी, तुमची काळजी घेणारी, तुम्हाला भाऊ म्हणणारी असं कोणी राहिलं नाही. ती खूप गरीब होती. तिने खूप गायीची सेवा केली. तिने धरणी मातेची सेवा केली. तिने आपल्या पतीची सेवा केली. आणि एकही दिवस शाळेत न गेलेल्या या लक्ष्मीबाईनं हाडाची काढ करून, रक्ताचं पाणी करून तुम्हा दोन्ही लेकराला शिकवलंय आणि तुम्हाला शासनाच्या सेवेत पाठवलं. त्यामुळे तिच्यासाठी एकदा पुन्हा टाळी वाजवा. की धन्य आहे की तिने आपल्या संसाराचा गाडा चालवत चालवत एक लेकरू देशाच्या सेवेमध्ये पाठवला. लय राबत होती, लय कष्ट करत होती. आपल्या घरामध्ये जर माणूस आला, तिला मंत्र माहित नव्हते, जप माहित नव्हता, पण त्याला ती जेव घातल्याशिवाय जाऊ देत नव्हती. त्याला ती पाणी पाजल्याशिवाय जाऊ देत नव्हती, चहा दिल्याशिवाय.
ले राबली, कष्ट खूप, तिला काही लागलं, दुर्धर असा आजार झाला. पण ती प्रवीणला म्हणायची, बापू तू ये. आणि हा जो प्रवीण येणार, हा लय जन्माचं पुण्य करून आलेला, त्याला कोणतीच क्रिया करायची गरज राहिली नाही, कारण त्यानं सेवा सोडून आपल्या आईची इतकी सेवा केली, इतकी सेवा केली की सगळा आशीर्वाद त्याला पूर्ण त्याच्या परिवाराला मिळाला. रात्रंदिवस तो तिच्या सरळ लेकरासारखा तिला जपत. आजार दुर्धर असतात, वेळा काळाला काळीज नसतं, नियतीला मन नसतं. 27 तारखेला 12 महिन्यापूर्वी त्या देहबंधनातून मुक्त झाला. स्वतःचं शरीर संपलं, पण तुम्हाला 2 भावाला 3 बहिणीला, आपल्या पतीला या जगामध्ये सोडून त्या अखेरचा निरोप घेऊन गेल्या. आज तुम्ही दोन्ही भावांनी संकल्प करायचा, तिचा खरा देव मागे राहिलेला आहे. कोणत्या बाईला विचारा तुम्ही काय मागितलं देवाला, ती म्हणती मालकाच्या अगोदर जावा. सौभाग्याचं लेणं घेऊन ती अमर झाली. पण नवरा हा बाईचा देव असतो. आणि म्हणून तुम्हाला दोघा भावाला आणि 3 बहिणीला माझं सांगणं आहे की तिचा जीव जर कशात गुंतला असन तर फक्त माझ्या नवऱ्याची काळजी घ्यावी एवढं तुम्ही मनात आणा, बस तिला मुक्ती मिळाली. मंत्र म्हणायची काय गरज नाही, कारण तो खूप भोळा आहे. आणि पतीचा, स्त्रीचा देव हा पती असतो. माझ्या आईचा देव कृपाळो माधव, देवापेक्षाही वडील श्रेष्ठ असतो. माय वरची पापणी होते, बाप खालची पापणी होतो. आणि या बुबुळाला कचरा जाऊ नये, खड्ड्यात जाऊ नये, काटा टोचू नये, त्याचा वाकडा पाय पडू नये म्हणून डोळे उघडल्यापासून डोळे लागेपर्यंत हे 2 बुबुळ ह्या बुबुळाला पापण्या सांभाळीत असतात. तसं कळलं तुम्हाला माझं बोलणं? आपल्या जीवाला फक्त 2च पापण्या सांभाळतात, एक माईची आणि एक बापाची. सांभाळे विनयाला पापण्याच्या पंखी, कमळाच्या अंकी भुंगा जैसा, माझ्या आईचा देव कृपाळो माधव. माऊलीच्या जैसे कडेवरी मूल, वेलीवरी फुल, झोके घे माझ्या आईचा देव कृपाळो माधव. लय गरिबीतून संसार केला या माऊलीने. पण प्रवीण आणि महेश तुम्हाला लय धन्यवाद देईन मी. तुम्ही तुमच्या बाईला आज लय सजवलंय, ते तुम्हाला ऐकवतो की माय बापाला सजवल्यानंतर काय होत असतं. हे जे मायबाप असतात ना, यांना आपल्या लेकरासाठी कधी आळस येत नाही. रोजान जाईल, कामाला जाईल, लोकांची कामं करतील, पोटाला चिमटा घेतील, पण त्याची बराबरी करतील. मी रात टाकली, मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची बाईलाज राखली. दराडे आणि कुटे या दोन्ही कुळाला डाग लावू दिला नाही या माऊलीनी. निष्कलंक चरित्र्यवान राहिले. मी बाजिंदी मनमानी गोफुलात नाहली. तिने पाहिलंय की आज माझ्या लेकरांनी मला फुलामध्ये सजवलंय. आणि तुम्हाला सांगू का, मायबापाला असं जो सजवतो का, त्याला कोणत्याच पालखीला जायची गरज नाही, कारण सगळ्यात श्रेष्ठ पालखी आपल्या आईची असते. त्रिभुवनातली सर्वश्रेष्ठ पालखी. आणि म्हणून तुम्ही दोन्ही भावाने आज संकल्प करायचा आहे आणि तिच्या देवाची म्हणजे तुमच्या वडिलाची शेवटपर्यंत काळजी घ्यायची. तिचा जीव मुक्त होणार.
दुसरा जीव तिचा कशात गुंतलेला आहे, तिच्या तिन्ही मुली इथं बसलेल्या आहे. तिच्या मुली खूप वागायला चांगल्या आहेत, खूप कष्ट करतायत, गरीब आहेत, आईवर गेलेले आहे. पण माय गेल्यावरती जसा पतंगाचा दोर तुटावा ना, तसं आपलं काळजाचा दोर तुटून जात असतो माय. हे गाव आणि हे जग किती भरलेलं असलं तरी तुझ्या डोळ्याकडे पाहून रडणारं आता या जगात कुणी उरलं नाही. म्हणून तुमच्या तिन्ही बहिणीला तुमच्या घरात कोणताही कार्यक्रम असला तर तुम्ही कधीच विसरायचं नाही. असं तुम्ही मनात आणलं की तिच्या जीवाची सुटका झाली. कुठले पास नसतात, मग काही नसतं, काही नसतं. तुमच्या बहिणीला तिला जीव लावा, तिची काळजी घ्या. कारण तुम्ही दोघं जण आता तिचे मायबाप आहात. माय गेल्याच्या नंतर मोठ्या भावाला बाप व्हावं लागतंय, माय व्हावं लागतंय. आणि ते मायबाप पण प्रवीणजी तुम्हाला जमलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की तुम्ही ते निश्चित करा. तुम्ही या कार्यक्रमासाठी जीवाचं रान केलं आणि हा कार्यक्रम माझ्या आईला सद्गती मिळावी, ती पांडुरंगाच्या चरणाशी स्थिर व्हावी. तिने लय कष्ट केलेत, काबाड कष्ट केलेत. आताशी तुम्हाला चांगले दिवस आले होते. योगायोगाने मी रात्री आलेलो आहे. अतिशय सुंदर घर झालं तुमचं. फक्त या घरात एका कोपऱ्यात बसून तुमचं सुख पाहणारी, नातवाकडे पाहणारी एकच गोष्टीची कमतरता आहे की तुमची आई आज नाही. त्यामुळे तुमच्या बहिणी जेव्हा जेव्हा तुम्हाला दिसतील तर आपल्या बहिणीमध्ये आपण आपल्या आईला पाहिलं पाहिजे, आपल्या मोठ्या भावामध्ये आपण आपल्या बापाला पाहिलं पाहिजे. हे जग लय लबाड, हे जग लय स्वार्थी आहे. लोक एकमेकाच्या मुळावरती उठलेले आहे. सगळी भावकी जग जरी विरोधात गेलं तरी पाखरासारखं पंखाच्या आत घेणार जर कोण असतं या जगात तर फक्त आपली आई आणि आपला बाप असतो. नागरे सर, ह्या ज्या स्त्रिया आहे ना, ह्या लय एकनिष्ठ आहे. सोयरिकेच्या टायमाला एकदा सांगितलं की प्रवीण तुझा नवरा आहे, जे तिच्या डोक्यात बसतं ती प्रवीण शिवाय, नवऱ्याशिवाय दुसऱ्याचा विचार करत नाही. कुंकू त्याचं, कपडे त्याचे, दागिने त्याचे, मंगळसूत्र त्याचं. आणि ह्या ज्या बसलेल्या आहे ना, तुम्हाला सांगतो, तुम्ही याच्यातल्या कुठल्याही बाईला कितली लालूच दाखवा, ती नवऱ्याचा सोडून दुसऱ्याचा विचार कधीच करू शकत नाही. तुम्ही म्हणा ना एखाद्या बाईला की तू नवऱ्याचं सोडून माझं नाव घे, तुला 50 लाख देतो, 1 कोटी देतो, चपलानाच मारतील. ती दुसऱ्याचं नाव का घेत नाही त्याचं कारण सांगू तुम्हाला. एवढा मंडप भरलेला आहे, पण जर आपल्याला चक्कर येऊन खाली पडलो ना तर धावून दुसरं कोणीच येत नसतं, फक्त नवऱ्यालाच यावं लागत असतं. म्हणून ती कोणाचंच नाव नाही घेत, विचार सुद्धा करत नाही. बरं समजा नवरा कीर्तनात नसेल तर आपण सगळेजण पाहुणे म्हणून तिला दवाखान्यात नेऊ, ऍडमिट करू. पण 5 दिवसानं जर तिचं 5 लाख बिल आलं तर याच्यातला कोण भरीन? बिल भरा म्हणलं की खुर्चीवर एक माणूस नाही राहायचा. अरे माणसं जमली गोष्ट खरी आहे, पण हे बिल नाही ना भरणार बाबा. ते बिल आपल्या नवऱ्याला भरावं लागन. त्याच्याकडे नसलं तर तो उचल घेईन, व्याजान काढीन, रान इकील. म्हणून ही बाई जसं कोणाचंच नाव घेऊ शकत नाही, तसं वारकरी संप्रदायात तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विठ्ठलाशिवाय कुणाचंच नाव घेत नाही. विठ्ठल आमचे जीवन, आम्ही नाही घेणार दुसऱ्याचं नाव, कारण आमचा प्रतिपालन करणारा तो आहे, आम्हाला सांभाळणारा तो आहे. आणि म्हणून त्या एक निष्ठ आहे. आणि आज तो कार्यक्रम आहे. आज तुमचा परिवार इथे जमलेला आहे, तुमचे पाहुणे इथं जमलेले आहेत. तुमचं चांगलं आहे, अजून पुढं चांगलं होईल, महेशचं पण चांगलं होईल. माणसाचं बरं जर कशानं होत असन तर एक सांगू का तुम्हाला, कोणाच्या नादी लागू नका. हे जे बोवा बाबा असतात ना, कोणता बाबा जरी आणला तुम्ही जगातला, त्याला काही ना काही तुम्हाला देवाच लागत. जगात एकच बाबा असा आहे, तो काहीच मागत नाही आयुष्यभर, त्याचं नाव असतं आपला बाप. आणि खरा बाबा आपल्याला कधी कळतच नाही. जो आपल्याला देऊन जातो तो काही नेण्याची अपेक्षा करत नाही. आणि म्हणून संतानं जर काही दिलं तर कृपा होत असती, बुद्धी येत असती, बरं नाही होत. देवानं काही दिलं तर प्रसाद भेटत असतो, बरं नाही होत. पण मायबापांना आशीर्वाद दिला ना, लय बरं होतं. आम्ही राज्यभर फिरतो, जगाच्या कानाकोपऱ्यात फिरतो. काही माणसं अशी दाखवतो मी तुम्हाला, ते देव मानत नाही, धर्म मानत नाही.
पण त्यांच्याकडे कशाचीच कमी नाही. कारण त्यांच्या गाडीवर, त्यांच्या घरावर जर नावं पाहिले तर फक्त एकच लिहिलेलं असतं, आई तुझा आशीर्वाद. मी अशी माणसं दाखवतो तुम्हाला की ती आईला नमस्कार केल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही, आईला बोलल्याशिवाय ती घराच्या बाहेर पडत नाही. आज त्यांच्या घरात पैसा मावत नाही. कारण ज्याला खुश ठेवायचं असतं ती आपली आई असते. आणि ज्याची आई वडील समाधानी असतात, जगात तो सगळ्यात मोठा श्रीमंत असतो. म्हणून त्याला ईश्वराच्या चरणी स्थान मिळावं यासाठी आम्ही ही प्रार्थना केलेली. ही प्रार्थना असं सांगते, देवा अरे आता मी जगात कुठं फिरलो, कदाचित तुम्ही पैशावाले व्हाल, तुमची लेकरं बाळं मोठी होतील, तुम्हाला अजून पैसे येतील. साऱ्या जगात तुम्ही जर फिरला तर आई नाही ना भेटायची फक्त. आता तिची वाट आज संपली ना. ती काय पंढरपूरला गेली म्हणून परत येणार आहे का? ती गाईकडे गेली होती म्हणून डोळ्यांना दिसणार आहे का? ती कुठं गोदावरीवर गेली होती आंघोळीला म्हणून परत येणार आहे का? ती कुठं गावाला गेली होती म्हणून परत येणार आहे? मी 10 दिशाला तोंड करून जरी फिरलो आणि माझा जीव जरी दिला तरी माझी आई मला जगातल्या कुठल्याच जगामध्ये दिसणार नाही. म्हणून तिला जर पाहायचं असेल तर ती आपल्या बहिणीमध्ये पाहावी. तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तुमच्या तिन्ही बहिणी आणि दोन्ही भाऊ, एक छोटासा गरिबीतला संसार आहे आणि इथून पुढं तुमचं लय बरं होणार आहे. कारण आज तुम्ही तिच्या प्राणोत्तर कर्मना म्हणतात त्याला. आजचा विधी झाला की या जीवाला दुसरी योनी मिळते आणि ती योनी मिळत असताना तुम्ही इथे टाळ पखवाजाचा गजेर केलाय. हे जे मृदंग वाजवतात ना, तुम्हाला माहित नाही या आवाजात काय ताकद असते. या मृदंगाची ताकद अशी असते की रधम आपल्या जीवनाचा जो बेस आहे तो ईश्वर तत्वाकडे नेत असतो. म्हणून लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, शेऊ, ब्रह्मरस आवडेल. हे जे टाळ वाजतायत ना, हे टाळ म्हणजे पितळाचे टोपणं नाहीत. या टाळामध्ये एक नाद आहे आणि जो नाद ब्रह्मनाद असतो, देवाची भेट करून देतो. आम्ही जे आता कीर्तन केले, जय जय रामकृष्ण हरी, जय जय पांडुरंग हरी, ते नाव इतकं मोठं आहे की त्याने बंधनातून, भवबंधनातून मुक्तता होत असते. म्हणून मूर्तीच्या पश्चात आपली रक्षा घेऊन आपण तीर्थावरती जातो, आपल्या आस्ती घेऊन आपण तीर्थावरती जातो. परंतु जेव्हा आपण आईची सेवा करतो, तिचं ध्यान करतो, तेव्हा ती सर्व आशीर्वाद आपल्याला देत असते. आज तुम्ही इतका छान कार्यक्रम केला, पण इथून पुढं तिचं स्मरण चालूच ठेवा. भाग्यवान आहात तुम्ही. दरवर्षी तिचं नाही एवढा मोठा कार्यक्रम करता आला तरी आजच्या दिवशी तिचा फोटो मांडून 4 सवासणीला जेवण घालून तुम्ही तिन्ही बहिणी भाऊ एका ठिकाणी येत जा, बोलत जा. काही 19-20 झालं तर या जगात आपल्याशिवाय आता एकमेकाला कोणी राहिलं नाही. म्हणून या संता सनर्वी हेची मज देई आणि की तुझे काही न मागो देवा. मी तुमच्या सगळ्याच्या वतीनं, संप्रदायाच्या वतीनं प्रार्थना करेन, पांडुरंगा इतक्या साध्या भोळ्या आमच्या या लक्ष्मीबाईला तुझ्या चरणाची स्थान दे. कारण तुझी प्रार्थना आणि तुझं नावच जीवन मुक्त करू शकते. जे नाव जीवनाला मुक्त करू शकतं ते तुम्ही सगळेजण आई लक्ष्मीला देवाच्या चरणाचे स्थान मिळण्यासाठी जोरात टाळी वाजून मुखाने भजन करा. विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा. आवाज आवाज, टाळी टाळी आणि आवाज. हरी हरी
बारको माई बारको माई बारको माई बारको माई बारको माई बारको माई बारको जसं आपण विठोबा रखुमाईचं भजन केलं ना, तसं नवरा बायको पण विठोबा रखुमाईच असतात. लोक म्हणतात ना, छान दिसतो विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. आणि म्हणून वारकरी संप्रदायाची शक्ती नामामध्ये आहे आणि ती सर्वांचा उद्धार करून जाते. काय म्हणाले तुकाराम महाराज? आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, मग कैचे रे बंधन. आज कीर्तन का ठेवावं? कळत नकळत जर विधी चुकला असेल तर प्रभूच्या नावाने तो विधीही पूर्ण होतो. आणि पुंडलिका वरदे रामकृष्ण हरी या शब्दामध्ये कुठलंही बंधन जीवाला राहत नाही. मग कैचे रे बंधन वाचे गाता नारायण, भव सिंधू तो जान याची तिरी सरेल. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हो, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय, आई देव देशभक्त सज्जन माता पिता यांच्यासाठी भगवंताच्या चरणी स्थान मिळण्याची प्रार्थना करतात. आणि ती प्रार्थना इतकी शाश्वत आहे की हे भगवंता, पांडुरंगा विठ्ठला माय बापा, या मातेला तुझ्या चरणाशी स्थान दे. नवे नवे जे वैष्णव आहेत, हरिभक्त आहेत, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेचे बाधा नवो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे आता उदार तू होय, 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 तुका म्हणे उदार तू तुका म्हणे आता उदार तू, तुका म्हणे उदार तू, तुका म्हणे आता उदार तू. मज ठेवी पाय संताची, मज ठेवी पायी संताचे या संतास नुरवी हेची मज दे, या संतास नुरवी हेची मज दे, या संतास नुरवी हेची मज दे, या संतास नुरवी हेची मज दे. सर्व परिवाराच्या वतीनं यथासांग पूजा चालू आहे. पूजा करून घ्या, त्यांना ती मिळते. आज पुन्हा ती पूजा त्यांना मिळणार नाही. लेकी बाळी सुना
सगळ्यांनी यथासांग पूजा केली, कीर्तन झालं. आता आत्मा आणि परमात्मा यांची भेट काही सत्वचनाने होत असते. सगळेजण सरळ बसा आणि या माता लक्ष्मीला विठ्ठलाच्या चरणाशी स्थान मिळण्यासाठी मनातून सगळे प्रार्थना करा. हरि ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिताः मा गृधकस्य स्विद्धनम्. आता यत्किंचित या जगामध्ये कुणात मन ठेवू नका. पुढच्या प्रवासाला लागा. तुम्हाला चांगली योनी मिळो, तुम्हाला सद्गती मिळो, पांडुरंगाच्या चरणी स्थान मिळो. जीवन कधी पूर्ण होत नाही, पूर्ण होतं ते भगवंताच्या नामाने. हरि ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तिच्या आशीर्वादाने दराडे आणि कुटे या दोन्ही परिवाराचा उद्धार झाला. या पुढच्या पिढीला तिचे आशीर्वाद जन्मोजन्मी पाठीशी राहतील यासाठी सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. तिनं जे कष्ट केले आज त्याची परिसमाप्ती झाली. देव शांती. ज्या रस्त्यानं ती जाणार आहे तो रस्ता क्लिअर होतो आहे. अंतरिक्ष शांती. ती ज्या गावात जन्मली आणि नांदली पृथ्वी शांती. आप शांती अग्नि शांती वायु शांती ब्रह्म शांती कर्म शांती धर्म शांती कुल शांती इंद्रिय शांती जीव शांती आत्मा शांती कुलदेवता शांती ग्रामदेवता शांती जन शांती मन शांती शांतिरेव शांती सामा शांतिरेधी. हरि ओम. सज्जन हो, ती म्हणते की मी दराडे परिवारात जन्मले आणि कुटे परिवाराचा आणि दराडे परिवाराचा कुठलाही डाग न लावू देता मी माझ्या लेकरा बाळाला आशीर्वाद देऊन आज अनंतामध्ये जाते. तिच्या त्या जाण्याला आपण जोरात टाळी वाजून कोटी कोटी अभिवादन करूया. जीवनाचा हा सोहळा अतिशय श्रेष्ठ असतो. प्रवीण आणि महादेव या दोघांनी अतिशय छान पद्धतीने या कार्यक्रमाचं संयोजन केलं. आता सून मुलीनी जावयांनी पुढे यावं आणि आपल्या आईला आरती करून हा कार्यक्रम तिच्या चरणाशी समर्पित करावा. आलेल्या सगळ्यांनी जेवून जावं. यथासांग सगळ्याचा मान सन्मान करावा. वस्त्रदान करावीत. आज जे जे तुम्ही तिच्यासाठी कराल का ते तुमच्या पुढच्या पिढीसाठी समर्पित राहील. विठ्ठल जय जय विठ्ठल हो विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलेले कुरे वेडे वाकोडे उत्तरे उभे राहा नाही उच्चारिला अधिकार मी आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. युगे 28 विठेवर पावा मागे रकुमाई कुंडलिकाच्या भेटी परब्रह्माले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा व हरी पांडुरंगा रकुमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे ज्वलगा. देव तुळसी माळ गळा करटे प्रकटी कासे पितांबर कस्तुर लाटी देव सुरवर नित्य भेटी गरुड हनुमंत पुढे उभा राहती. जय देव जय पांडुरंगा व हरी पांडुरंगा रकुमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे ज्वलगा. आषाढी कार्तिकी भक्त जनयती व साधू जनयती चंद्रभागे माझे स्नान हे करती दर्शन हेळा माते. केशवासे नामदेव माधवासे नामदेव वावे वाळीती. जय देव जय पांडुरंगा व हरी पांडुरंगा रकुमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे ज्वलगा. आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवित साधू संत आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगीत निलती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा
सेविते साधू संत म्हणू येदिला माझा ओ प्रगट भुय बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दने आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेविते साधू संत आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती राघवे सागरात पाषाण तारिले तैशी तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा हो तुकिता तुलनेसे ब्रह्मा तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेम आलिंगन आनंद पूजन भावे व वाढीन म्हणे नामा विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई अकल्पाविषय व्हावे तया कुळा कल्पनेची बाधा नो कोणी काळी अंकाराचा वारा न लागो राजसा नामा म्हणे तया सावी कल्याण पंढरीचा वार करी हेची व्हावी माझी आस पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी मागणे ते एक तुझ प्रती आहे या संतास नुर्वी हेची मजदी तुका म्हणे आता उदार तू होई या संतास नुर्वी हेची मजदी आलेल्या सर्व साधू संतांचा मान सन्मान होईल राम कुणी आपली श्रद्धांजली मनोगत व्यक्त करणारे असतील नागरे सर ते व्यक्त करतील आणि पसायदान होऊन आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु भगवान बाबा की स्वर्गीय सौभाग्यवती लक्ष्मीबाई शंकर कुटे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आज विश्व शांती केंद्र आळंदी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या नावाने हजारो लोक जमतात असे माझे मार्गदर्शक आदरणीय परमपूज्य डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकर यांनी आज आपल्या जीवनाचा अन्वयार्थ आणि आईची महती यावरती केलेलं प्रबोधन निश्चितच आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र असं बदल करील. खरं तर गेल्या वर्षी ह्याच ठिकाणी स्वर्गीय दामोदर कुटे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं महाराजांचं प्रबोधन झालं, कीर्तन झालं आणि या कीर्तनामध्ये प्रवीण महाराजांचं कीर्तन ऐकलं आणि तेव्हापासून त्याची श्रद्धा होती की माझ्या आईच्या वर्ष श्राद्धालाही ह्याच महाराजांचं प्रबोधन ठेवायचं. कुठल्याही प्रकारचा लवाजमा, कुठल्याही प्रकारचा खूप मोठा बडेजाव न करता फक्त आईला सद्गती मिळावी, आईची सेवा त्यांनी प्रामाणिकपणे केली होती आणि म्हणून त्याची ती श्रद्धा पांडुरंगाने ऐकली आणि श्री पांडुरंगाने महाराजांना संदेश दिला की लवाजमा नसतानाही, कुठल्याही प्रकारचा बडेजाव नसतानाही एका मातृत्वाला सद्गती द्यावी म्हणून हा प्रबोधनाचा कार्यक्रम स्वीकारला. आपण या ठिकाणी आलात, अतिशय मनोभावे आईला सद्गती मिळवण्यासाठी आपण जो प्रवचन रूपी प्रबोधन केलं याबद्दल कुटे दराडे सर्व परिवाराच्या वतीने आपलं मनस्वी आभार. खरोखरच आपल्या वाणीतला जो गोडवा आहे, जो भावार्थ आहे, जी प्रेरणा आहे, ह्या हृदयीचे त्या हृदयी दिदले या उक्तीप्रमाणे आपण अतिशय मनोभावे आपल्या श्री वाणीतून आम्हाला अमृततुल्य असं प्रबोधन केलं. त्याबद्दल दोन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी आपले मनस्वी आभार. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ह्या उक्तीप्रमाणे ह्या कुटुंबावरती जो दुःखद डोंगर कोसळलेला आहे यातून सावरण्यासाठी आणि मातोश्रींना खऱ्या अर्थानं सद्गती मिळण्यासाठी आपणा सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण सर्वांनी जागेवर चप्पल बूट काढून बसावं आणि पसायदानासाठी सर्वांनी तत्पर असावं.
आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांचिल तो ते लावो प्राणीजात वर्षते सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलंछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी ये दृष्ट विजय होवा विजय येत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती.